तुमच्या चेहऱ्यावरती जर काही डाग असेल किंवा मग तुमची स्किन ही फार ड्राय असेल किंवा फार ऑइली असेल किंवा व्हाईट हेड्स, ब्लॅक स्पॉट हे जास्त तुमच्या चेहऱ्यावरती दिसत असेल किंवा असे छोटे छोटे होल तुमच्या चेहऱ्यावरती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मी इकडे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे मसूरची डाळ टाकतोय. मसूरची डाळ आपल्या आहारात नेहमीच आपण वापरत असतो, परंतु स्किन केअर मध्ये सुद्धा मसूर डाळीचा उपयोग नेहमी केला पाहिजे. मसूरच्या डाळीत अँटीऑक्सिडंट असतात जे मृत त्वचेला सतेज करण्यास मदत करत असतात. या डाळीत पुष्कळ प्रकारचे पौष्टिक घटक सुद्धा असतात जे आपल्याला आपल्या त्वचेमध्ये उपस्थित कोलेजनला चालना देत असतात. मसूर डाळ त्वचेवर एक क्लिन्झर प्रमाणे काम करत असतं. यासह मुरुमाच्या समस्येतूनही मुक्ती मिळते. त्यामुळे ही मसूर डाळ आपल्या चेहऱ्यासाठी आपण आवर्जून वापरली पाहिजे. मसूर डाळ ही एक नैसर्गिक एक्सफ्लोरिएटर प्रमाणे कार्य करते, ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होण्यास देखील खूप मदत होते. त्यामुळे मसूर डाळ आपण इकडे 3 चमचे केलेले आहे. हे जे काही आपण बनवत आहोत हे 15 दिवस तुम्हाला आरामशीर जाणार आहेत. त्यानंतर आपण जेवढं मसूर डाळ घेतली आहे तेवढेच 3 चमचे तांदूळ घेत आहोत. तांदळात असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे त्वचाला नैसर्गिक उजाळा मिळतो आणि चेहऱ्यावरील काळेपणा आणि डाग कमी होतात. तेलकट त्वचेसाठी तांदळाचे पाणी आणि फेस वॉश खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुमची तेलकट असेल किंवा कोरडी असेल तरी सुद्धा दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी एकदम जबरदस्त असं आपण हे स्क्रब बनवत आहोत. आता तांदूळ आणि मसूर डाळ आपण मिक्स केलेली आहे. ही आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थितरित्या याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर याची फाईन पावडर होणार नाही आणि आपल्याला फाईन पावडर पाहिजेच नाही. जसं की मी म्हणाला, आपल्याला स्क्रब करायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या त्वचेवरती ते घासायचं आहे, तर त्यासाठी याचे छोटे छोटे कण असणं खूप गरजेचं आहे. आता इथे तुम्ही गाळणीचा वापर करून हे बिलकुल तुम्हाला असं गाळून घ्यायचं नाही किंवा चाळणीने चाळायचं नाहीये, कारण आपल्याला हे असंच हवं आहे. बघा, हातावरती अगदी थोडस असं अगदी रफ दिसलं पाहिजे, एकदम बारीक असं मिठाचं कसं टेक्स्चर असतं तसं. तर बाउल मध्ये मी ही पावडर काढून घेतलेली आहे आणि तुम्ही हे असंच मसूरच्या डाळीचं आणि तांदळाचं अशी आयती पावडर न वापरता अशीच घरगुती पद्धतीने तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये नक्की काढा. तांदळाच्या पिठाने हा जो आपण स्क्रब केलेला आहे यामुळे मृत पेशी हा तांदूळाचं पीठ आणि मसूरची डाळ काढून टाकतो. यामध्ये अजूनही आपण बाकीचे इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तांदळात असलेल्या साधनांच्या गुणधर्मामुळे त्वचेचा दाह आणि जळजळ सुद्धा फार कमी होते. आपण जे हे बनवत आहोत, कितीही सेन्सिटिव्ह स्किन असली तरीही याचा बिलकुल साईड इफेक्ट होणार नाही. तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्किन वरती अप्लाय करू शकता. एवढं जबरदस्त असं हे आपलं स्क्रब बनणार आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकलेला आहे 2 चमचे बेसन. बेसन मध्ये एक्सफ्लोरिएटिंग गुण आहे, जसं की मसूरच्या डाळमध्ये सुद्धा आहे. याचा अर्थ ते त्वचेच्या मृत पेशी हळुवारपणे पुसून टाकतं आणि ताजे तरुण रंगाचे अनावरण सुद्धा करतं. पण एवढंच नाही, तर हा नैसर्गिक आश्चर्यामध्ये खोल साफ करण्याची सुद्धा क्षमता आहे. ते तुमच्या त्वचेवरील घाण, अतिरिक्त तेल आणि अशुद्धीपासून प्रभावीपणे मुक्त करतं. मुरुमांपासून बचाव करण्यासाठी आणि चमकदार स्पष्ट रंग राखण्यासाठी आणि आपला पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी बेसन हे खूप खूप कारगर आहे. बेसन हे आपण नेहमीच खातो, पण त्याचा वापर आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप छान पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुलतानी माती. मुलतानी माती आपल्या त्वचेला थंडावा देते, नैसर्गिक थंडावा देते. मुलतानी माती जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे 2 चमचे तेवढंच मुलतानी माती आपल्याला घ्यायचं आहे. तुमची त्वचा ही फार अगदी खूप कोरडी असेल तरी सुद्धा 2 चमचे घ्यायचे किंवा थोडंसं प्रपोर्शन कमी करू शकता. पण बाकीचे जे काही आपण यामध्ये इन्ग्रेडियंट घातले आहे त्यामुळे याला व्यवस्थितरित्या काहीच तुम्हाला अगदी ड्रायनेस जाणवणार नाही. मुलतानी माती नैसर्गिक स्वरूपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे काम करते. रोमछिद्रे, सनबर्न आणि काळवंडलेली त्वचा, रॅशेस, मुरूम आणि डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. त्यामुळे औषधी गुणधर्म त्वचेवरील रोमछिद्रे खोलवर सुद्धा हे स्वच्छ करत असतात. त्यामुळे मुलतानी मातीचा आपण नेहमी उन्हाळ्यामध्ये लेप लावत असतो, पण या स्क्रबचा तुम्ही एक वेळ अवश्य वापर नक्की करा. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा हळद. हळद आपल्याला जास्त टाकायची नाही. हळदचा आपल्याला काही जास्त उपयोग करायचा नाहीये, पण थोडीशी हळद नेहमी टाकायची. मसाल्यादाणीतल्या हळदीचा वापर करू नका, कारण त्याच मसाल्यादाणीतल्या हळदीचा जो काही चम्मच असतो तोच आपण तिखट मध्ये सुद्धा टाकतो आणि किती नाही म्हटलं आपल्याला हे आपल्या स्किन साठी वापरायचं आहे. त्यामुळे जेवढी आपण स्वच्छता राखू तेवढीच चांगली आहे. आता ही पावडर पूर्णतः मिक्स करायची आहे. एकदम ऑल इन वन आणि 15 दिवसाचा स्टॉक रेडी झालेला आहे. महिलाच नाही तर पुरुष वर्ग ते सुद्धा हा स्क्रब नक्कीच लावू शकतात. हा तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये एअरटाईट
कंटेनरमध्ये साठवून ठेवा, म्हणजे जेव्हाही तुम्हाला फेस वॉश जरी करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही हा डेली वापरू शकता. आता तुम्ही बघू शकता किती फाईन पावडर झाली आहे, पण यामध्ये जी काही आपण मसूरची डाळ आणि तांदूळ याची पावडर काढून घेतली होती त्याचं रवाळ टेक्स्चर मात्र आहे. जेव्हाही तुम्ही एअरटाईट कंटेनर घेणार आहात तो स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर ही पावडर यामध्ये टाकायची आहे. कारण कितीही नाही म्हटलं, जेव्हाही आपण काही बनवत आहोत आणि स्पेशली ते आपल्या फेससाठी आहे, तर आपला हात सुद्धा स्वच्छ असला पाहिजे आणि जे जे आपण यामध्ये भांडे वापरणार आहोत ते सुद्धा व्यवस्थितरित्या स्वच्छ असायला हवेत. अशा पद्धतीने भरून ठेवायचं आणि केव्हा कसं वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला या समोर सगळं काही व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगणार आहे. आता ही पावडर आपल्याला एक वेळ जेवढी लागणार आहे तेवढीच आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे. जसं मी म्हटलं की हे तुम्ही कधी वापरू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते की याचे काही साईड इफेक्ट आहेत का, तर याचे बिलकुल साईड इफेक्ट नाही आहेत. त्यानंतर याने तुम्हाला बिलकुल मुरूम येणार नाही. जर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी खूप डाग झाले असेल ते सुद्धा स्वच्छ करण्यासाठी हे खूप मदत करतं. आता घरगुती उपाय म्हटलं तर रिझल्ट हा थोडासा स्लोली येतो, पण येतो मात्र नक्की. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हे महिनाभर 2 महिने व्यवस्थितरित्या यूज करा. आता चला याचा वापर कसा करायचा आणि हे बनवायचं कसं आणि आपल्याला लावायचं कसं ते बघूयात. साधारणतः आपल्याला आपल्या स्किनसाठी 1.5 चमचा हे जे काही पावडर आहे ती सफिशियंट होऊन जाते आणि 1 चमच्यामध्ये सुद्धा होऊन जातं. आता आपल्याला यामध्ये दह्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर मग कशाचा वापर करायचा तेही सांगणार आहे. तर चला आता आपण समोर काय करणार आहोत ते बघूया. यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मध. मध हे नैसर्गिक एक्सफ्लोरिएटर म्हणून काम करतं आणि आपण जर हे लावलं ना आपल्या स्पेसमध्ये जर हे टाकलं आणि त्वचेला लावलं तर याने त्वचा सुधारते आणि तुमच्या त्वचेचा रंग हळूहळू साफ होऊ लागतो. आणि मध लावल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल सुद्धा साफ होतं. जर चेहऱ्यावर घाण जमा झाली असेल तर ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स होतात आणि ज्यामुळे तुमचा चेहरा खूप खराब दिसू लागतो आणि नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते लपून राहतं. आता इथे मी दह्याचा न वापर करता गुलाबजलचा वापर केलेला आहे. तुम्ही गुलाबजल ऐवजी दह्याचा वापर करू शकता आणि याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. गुलाबजल हे जे आहे एक उत्तम हायड्रेटर आहे आणि त्याच्या सौम्य आणि सुखदायक स्वभावामुळे ते तुमच्या त्वचेला कोरडे आणि खराब होण्यापासून अगदी वाचवत असतं. हायड्रेट ठेवते आपली त्वचा, त्यामुळे तुम्ही हे नक्की वापरू शकता. आणि दही वापरलं तर दही सुद्धा आपल्या स्किनला थंडावा देत असतं. त्यामुळे तुम्ही दही, बटर मिल्क किंवा गुलाबजल या तीनही याच्यापैकी कशाचाही वापर करू शकता. तुम्ही जर माझा चेहरा बघितला तर माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा अगदी काळवंडलेला आहे आणि पूर्ण मुरुमचे डाग झालेले आहेत माझ्या चेहऱ्यावरती. कारण पिरियड्स जेव्हा येत असतात तेव्हा आपल्या स्किनवरती बऱ्याचदा पिंपल्स येत असतात. सो त्याचे डाग हे झालेले आहेत. सो तुमच्या चेहऱ्यावरती जर असं काही झालं असेल, चेहरा फार काळवंडला असेल, तर तुम्हाला हे डेली वापरायचं आहे. कसं वापरायचं, चला सगळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हा जो काही स्क्रबचा आपण लेप केलेला आहे हा आपल्याला लावायचा. त्यानंतर 5 मिनिटं हे असंच ठेवायचं. आता तुम्ही जेव्हाही हे तुमच्या स्किनवरती अप्लाय करणार तर बऱ्याचदा आपल्या स्किनमध्ये घाण साचलेली असते, ब्लॅक हेड्स असतात, व्हाईट हेड्स असतात. सो ते कसं करायचं, 5 मिनिटं झाल्यानंतर स्क्रब सारखं आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती हे घासायचं आहे. याला आपल्याला 2 ते 3 मिनिट आवर्जून द्यायचे आहेत. असं केल्याने हळूहळू तुमचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि जर काही मुरुमाचे डाग आहेत ते स्लोली जातात. चेहरा फार काळवंडलेला असेल तर तो सुद्धा स्लोली जातो. प्रेग्नेन्सीच्या पिरियडमध्ये जर तुमचा चेहरा खूप काळवंडला असेल तरी सुद्धा तुम्ही हे सेफली वापरू शकता. आणि जर काही टॅनिंग झालं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे सेफली वापरू शकता. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि असं तुम्ही डेली एक टाइम करायचं आहे. जर फार डाग झाले असेल तर डेली करा, तुम्हाला खूप छान पद्धतीने याचा रिझल्ट येईल. त्यानंतर कोणताही मॉइश्चरायझर किंवा अलोवेरा किंवा गुलाबजलचा तुम्ही वापर करायचा आहे. तुमची स्किन तुम्हाला नंतर हायड्रेट ठेवायची आहे आणि तुम्ही बघणार एवढा जबरदस्त रिझल्ट 1 वॉश मध्येच तुम्हाला भेटेल की तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. कसला साईड इफेक्ट, कसली इचिंग तुम्हाला होणार नाही. कारण जे इन्ग्रेडियंट आपण यामध्ये टाकलेले आहेत ते अगदी नैसर्गिक आहेत, घरगुती आहेत. कोणतंच केमिकलचा वापर आपण इथं केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही हे नक्की वापरा आणि तुम्हाला जर याचा रिझल्ट आला तर मला नक्की शेअर करा. मी स्वतः हे करत आहे आणि मला खूप छान रिझल्ट याचा मिळत आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा. मी जे करते तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर याच नोटवर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, फॉलो करा आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल